UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। हरियाणा आणि जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभांमध्ये कुणाचा झेंडा फडकणार, पुढच्या काही तासात चित्र स्पष्ट होणार। TV9 मराठीवर निकालाचं अचूक आणि वेगवान कव्हरेज। हरियाणात भाजपची हॅट्रिक की काँग्रेसचं कमबॅक, जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात कुणाचा आवाज घुमणार, लोकसभा निकालानंतरच्या पहिल्याच विधानसभा निकालाकडे साऱ्या देशाचं लक्ष। दोन्ही राज्यात विजयाचे भाजप आणि काँग्रेस नेत्यांचे दावे। एक्झिट पोलमध्ये मात्र हरियाणासह जम्मू काश्मीरमध्ये भाजपची पिछेहाट, तर काँग्रेसला अच्छे दिनचं भाकीत। येत्या काळात मला मदत करा, बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम मी करणार, अजित पवार यांचे निवडणूक लढवण्याचे संकेत। इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारी विरोधात पवारांचे स्थानिक नेते मैदानात, प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे, भरत शहांची नाराजी। 11 ऑक्टोबरला मेळावा घेऊन निर्णय जाहीर करणार। 14 तारखेला फलटणमध्ये जाणार शरद पवारांचं सूचक वक्तव्य, पवारांच्या वक्तव्यानं रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाचे संकेत। रामराजे नाईक निंबाळकरांनी मुंबईला येण्याबाबत फोनवर सांगितलं, उद्या रामराजेंसोबत मी चर्चा करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। नरहरी जिरवाळांचा मुलगा गोकुळ जिरवाळ शरद पवारांच्या भेटीला, दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक, तर गोकुळ कुठेही जाणार नाही, अजून शर्यत लागायची आहे, नरहरी जिरवाळांचं स्पष्टीकरण। पारनेरमध्ये साहेब देतील तो उमेदवार निवडून आणणार, राणी लंके विधानसभा निवडणूक लढणार का, या प्रश्नावर खासदार निलेश लंकेंचं उत्तर। ठाकरे गटाचा शरद पवारांना धक्का, सुषमा अंधारेंकडून हडपसरवर दावा सांगत थेट उमेदवार जाहीर, महादेव बाबर हे हडपसर विधानसभेचे उमेदवार असतील, अंधारेंची घोषणा। जागा वाटप झालेलं नसताना घोषणेचा अधिकार कुणी दिला, शरद पवार गटाचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगतापांचा सवाल, मवियात मिठाचा खडा पडणार नाही, त्याची काळजी घेण्याचंही आवाहन। अकोल्यात UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।